तर आज आपण बनणार आहे दालच्या. तर हे रेसिपी बघा. तर बघितलं तर त्यामध्ये ना शेवगा मी टाकलेला होता, कारण की सचिनच्या डब्याला शेवगा करणार होते. तुरीची डाळ टाकून थोडीच लागत होती. तर आपला व्हिडिओ आहे ना घरगुतीसारखंच आहे. तर म्हणलं हे माझा कुकर लावणारच आहे, तर ते पण करून टाकते ना संध्याकाळच्या तयारीसाठी, म्हणजे दालच्यासाठी डाळ आणि भोपळा पण शिजवून घेते. तर सांबारसारखं त्यांना ते करून दिलं होतं मी शेवगा. तर आपला व्हिडिओ घरगुतीसारखा असते, म्हणजे आपण जसं तुम्ही रोजचं घरी जसं बनवता, गॅस वाचवण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी जसं बनवता तसं मी बनवते. तर एखादं एक घेतलेलं तरी पण चालेल, पण तुम्ही शेवगा स्किप करा. बाकी तुमची दाजी पण मला खूप सारे व्हिडिओ दाखवतात की तू असे व्हिडिओ बनवत जा, पण मी म्हणते नाही, मला अशी कॉपी करायची नाही. मला जे लोक बनवतात ना तसं मला बनवायचं नाही. मला माझं वेगळं ओळख निर्माण करायचं आहे, म्हणून मी अशी दाखवते. जसं की मी जसं आपण घरी बनवतो तसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. तर बाकी तुम्हाला तर आवडतच असतील माझे व्हिडिओ. बाकी चला आता आपण बनवू. दालच्यासाठी लागणारं साहित्य: अद्रक, लसूण, थोडंसं कसुरी मेथी, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर. खडे मसाले घेतलेले आहे. ईद आहे, हिंग, हे पानं, आणि इलायची पावडर आहे, धनेपूड आहे, चक्रीफूल आणि शहाजिरा, दालचिनी. आणि हे मला हे दोन याचं नाव माहीत नाही आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे करून घेऊ. चला. पावशेर मटण. आणि हे आहे आपण एक वाटी इथं डाळ घेतली होती ना, तर त्यातली आपण अर्धी वाटी डाळ घेणार आहे, आणि भोपळा टाकलेलाच आहे त्याच्यामध्ये. जर तुम्ही अर्धा किलो जर मटण घेणार असाल तर आपल्याला 1 वाटी डाळ घ्यायचं आहे. तर बाकी आपण बनवू. तेल चांगलं तापून घेतलं, त्याच्यामध्ये ना अद्रक आणि लसूण टाकून चांगलं परतून घ्यायचं. की हे सारा खडा मसाला टाकून घ्यायचा, याच्यामध्ये परतून घ्यायचं. कांदा, कढीपत्ता चांगलं परतून घ्यायचं थोडंसं, 2 मिनटं. टोमॅटो टाकून घ्यायचं, चांगलं फिरून घ्यायचं. याला चांगलं परतलं आहे, कांदा टोमॅटो चांगलं परतलं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला लाल तिखट टाकायचं. घरातला मसाला आहे. तुम्हाला मिरची जशी लागते ना तसं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. मी 1 चमचा अजून थोडंसं टाकलेलं आहे. चवीन मसाला टाकला आहे मी अर्धा चमचा, आणि थोडंसं हळद, अर्धा चमचा मीठ, आणि कसुरी मेथी टाकून घ्यायचे, परतून घ्यायचं चांगलं. आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं, ही डाळ चांगलं फिरून घ्यायचं. जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण घट्ट छान लागतं, तर नाही टाकलं तरी चालेल. बाकी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली, चांगलं मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपल्या दालच्या. आता आपण तांदूळ शिजायला टाकू त्याच्यासोबत खायला. भात बनवण्यासाठी मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहेत. थोडंसं मीठ, थोडं तेल, म्हणजे सुट्ट होतं भात. हे खडा मसाला घेतलेला आहे: पत्ता, हे मोठी इलायची, शहाजिरा, आणि चक्रीफूल, आणि हे 2 वाटे तांदूळ घेतले, तर आपल्याला 2.5 वाटी पाणी टाकायचं याच्यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता कुकर लावून देऊ. 2 शिट्ट्या झाल्या की झालं आपलं भात. तर 2 शिट्ट्या होऊन द्यायचे बरं का. दुसरी शिट्टी झाली ना तर गॅस आहे ना थोडंसं वाढवायचं 2 सेकंदासाठी, आणि लगेच बंद करून टाकायचं. आणि ह्याची वाफ नाही निघलं पाहिजे, म्हणजे असंच याला थोडंसं गार होऊन द्यायचं, म्हणजे हे सगळं निघून जाईल. सगळं हवा निघून गेल्याच्या नंतर मग कुकर उघडायचं. तर हे आपलं दालच्या. आणि याच्या संग खायला मी पराठे बनवलेत,
आज वेगळ्या पद्धतीने पराठे बनवलेत मी. तर मला सांगा कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी खरंच सांगेन तुम्हाला की तुम्हाला काय बदल करायचे याच्यामध्ये किंवा काय राहिलं, काय पाहिजे, सगळं सांगेन मी कमेंटमध्ये. पण मला सांगा, आवडला असेल तरी पण मला सांगा की हा छान झालं. बाकी लाईक करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून टाका प्लीज माझ्या चॅनलला. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.